यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांची मातोश्रीवरती बैठक। अनिल परब, विनायक राऊत, किशोरी पेडणेकर, सुनील शिंदे मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत। मुंबईमधील अनेक उमेदवार मातोश्रीवरती दाखल झाले अशी प्राथमिक माहिती समोर येते आहे। उमेदवारांना एबी फॉर्म वाटप होण्याची दाट शक्यता आहे। तर आपण पाहतोय एबी फॉर्म वाटलं जाऊ शकतात। ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। महत्त्वाचे काही शिवसेनेचे नेते सुद्धा मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत। अनिल परब, विनायक राऊत, किशोरी पेडणेकर, सुनील शिंदे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत आणि काही संभाव्य उमेदवार सुद्धा मातोश्रीवरती दाखल झाले असल्याची माहिती सध्या मिळते आहे। त्यामुळे एबी फॉर्म दिले जाणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। तर मुंबई महापालिकेसाठीची भाजपची यादी उद्या जाहीर होणार आहे। कोर कमिटीच्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आलेला आहे। तर उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याची जबाबदारी आमदारांवरती असेल। ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेतोय, भाजप उद्या पहिली यादी जाहीर करणार आहे। मुंबईसाठी भाजपची यादी उद्या जाहीर होईल। कोर कमिटीच्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा सुद्धा घेण्यात आलेला आहे। बघा, पहिल्या यादीमध्ये अडचणी नसलेल्या वॉर्डचे उमेदवार भाजपकडून घोषित केले जाणार आहेत। अडचणी असलेल्या वॉर्ड संदर्भात वेट अँड वॉचचं धोरण हे सध्या राबवण्याची शक्यता आहे। बंडखोरीसाठी वेळ न देण्याची भाजपची स्ट्रॅटेजी असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। जिल्हाध्यक्षांना उमेदवारांचे फॉर्म तपासून घेण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। छोट्या प्रचार सभा, घरोघरी जात मतदारांना संपर्क करत भेटीगाठी घेण्याच्या देखील सूचना करण्यात आलेल्या आहेत।